आज एक स्वप्न साकार झालंय. कागदावरच्या छोट्याशा कथेतून सुरू झालेला प्रवास आता रुपेरी पडद्यावर पोहोचलाय. हिंदी चित्रपट अलबेला आलम अखेर पूर्णपणे तयार झालाय. अलबेला आलम हा केवळ चित्रपट नाही तर शेकडो स्वप्नांचा, हजारो तासांच्या मेहनतीचा आणि असंख्य भावनांचा संगम आहे. चित्रपटाच्या निर्मिती दरम्यान अनेक अडचणी, संघर्ष आणि चढउतार आलेत, पण टीमच्या जिद्दीनं आणि प्रेक्षकांच्या पाठबळानं प्रत्येक अडथळा पार करण्यात यश आलंय. पुण्यातील प्रसिद्ध डॉन स्टुडिओ येथे चित्रपटाला अंतिम स्वरूप देण्यात आलंय. हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या डबिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या या स्टुडिओमध्ये कलाकारांनी डबिंगचा अविस्मरणीय अनुभव घेतलाय. अलीकडेच चित्रपटाचा विशेष थिएटर प्रिव्ह्यू शो आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यासाठी नितीन गुंड, मुख्य अधिकारी, सुभेदार फिल्म प्रोडक्शन, त्याचप्रमाणे नितीन चंदन, मुख्य अधिकारी, M&M क्रिएटिव्ह फिल्म प्रोडक्शन, निर्माता शाहरुख बागवान, ड्रीम क्राफ्ट फिल्मची संपूर्ण टीम, मुळशी पॅटर्नचे निर्माता भोसले सर, शिवाजी पार्कचे निर्माता भरत राठोड, स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संचालक उद्योजक अशोक घावटे, दैनिक महामेट्रोचे संचालक ॲडव्होकेट दिलीप कुऱ्हाडे आणि स्टुडिओचे मुख्य अधिकारी संजीव सिंगल उपस्थित होते. विशाल पडद्यावर अलबेला आलम झळकताच मान्यवरांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिक्रिया टीमसाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा कमी नव्हत्या. निर्मात्यांनी सांगितलंय की या चित्रपटासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा या यशामध्ये समान वाटा आहे. आता हा प्रवास एका नव्या टप्प्यात प्रवेश करतोय. नव्या ओळखीची सुरुवात झालेली आहे आणि बॉलिवूडमध्ये स्वतःचा ठसा उमटवण्याची आता वेळ आलेली आहे. लवकरच अलबेला आलम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तोपर्यंत या टीमला आपल्या शुभेच्छा आणि पाठबळ असंच मिळत राहो. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.